असेंब्ली मॉडेलिंगच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मला वाटतं आत्तापर्यंत आपण असेंब्ली म्हणजे काय ह्याची व्याख्या बघितली. त्यानंतर असेंब्लीमध्ये कोणते कोणते कन्स्ट्रेंट्स द्यावे लागतात ते बघितलं. पुन्हा असेंब्लीच्या इंटरफेसमध्ये पार्ट्स कॉल कसे करायचे ते देखील बघितलं. आता आपण प्रत्यक्ष असेंब्ली कशी करायची एक उदाहरण घेऊन आपण असेंब्ली बघणार आहोत. आणि इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय की एक असेंब्ली आहे, तिला फ्लॅंज्ड कपलिंग असं म्हणतात. फ्लॅंज्ड कपलिंग. कपलिंग याचा अर्थ कोणत्या तरी दोन गोष्टींना जोडणारी ही असेंब्ली आहे. आता ही कोणाला जोडते, तर दोन शाफ्टना जोडते. इथे तुम्ही बघू शकताय की हा जो पार्ट आहे, जो 30 mm डायमीटरचा आहे, तो एक शाफ्ट आहे. आणि तसाच एक शाफ्ट तुमच्या उजवीकडे पण दिसतोय. आय एम जस्ट होव्हरिंग माय कर्सर ऑन दिस शाफ्ट. तर हे दोन शाफ्ट आहेत. तर त्यातला एक शाफ्ट असतो तो एका मोटरला किंवा इंजिनला म्हणजे प्राईम मूव्हरला जोडलेला असतो. आणि दुसरा जो शाफ्ट हा इकडचा जो भाग आहे, दोन वेगळे शाफ्ट असतात ते. तर हा शाफ्ट जिथे तुम्हाला त्याची युटिलिटी पाहिजे आहे, जिथे तुम्हाला काही रोटेट करायचं आहे, मग इट मे बी अ फ्लोअर मिल, इट मे बी अ मशीन, or it may be any device, any rotating device, it may be a mixer for that matter, it may be any rotating device, त्याला तो कनेक्ट केलेला असतो. तर त्या केसमध्ये हा जो मधला भाग आहे तो कपलिंगचं काम करतो. तो फ्लॅंज, हिला फ्लॅंज म्हणतात, म्हणून ह्या कपलिंगला म्हणायचं फ्लॅंज्ड कपलिंग. ओके. तर ह्या फ्लॅंजमध्ये आता हे जे आपण समोर बघतोय, तर ह्या फ्लॅंज कपलिंगमध्ये बेसिकली आपल्याला एकूण 5 पार्ट्स बघायला मिळतात. त्यातला पहिला पार्ट आहे हा शाफ्ट, जसं आता आपण चर्चा केली. हे शाफ्ट 2 नंबरमध्ये आहेत. हा एक शाफ्ट आहे, हा एक शाफ्ट आहे. आपण डावीकडच्या शाफ्टला ड्रायव्हर शाफ्ट म्हणूया, कारण तो ड्रायव्हरला जोडलेला असतो, म्हणजे प्राईम मूव्हरला जोडलेला असतो. आणि उजवीकडचा जो शाफ्ट आहे त्याला आपण ड्रिव्हन शाफ्ट म्हणूया, कारण इट रिसिव्हज द पॉवर फ्रॉम द ड्रायव्हर शाफ्ट थ्रू दिस कपलिंग. ओके, म्हणून ह्याला ड्रिव्हन शाफ्ट म्हणायचं, विच इज कनेक्टेड टू द युटिलिटी, ऍक्च्युअल युटिलिटी, जिथे आपल्याला एखादं रोटेशन पाहिजे आहे. या दोघांच्या मध्ये हे दोन फ्लॅंजेस दिसत आहेत तुम्हाला. ही एक फ्लॅंज आहे आणि ही एक फ्लॅंज, असे दोन फ्लॅंजेस आहेत. ते एकमेकाला फेस टू फेस कनेक्ट केलेले असतात. कसे कनेक्ट करतात, तर इथे तुम्ही नोट केलंय, इथे 4 होल्स आहेत बघा. हे एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. काही केसमध्ये 6 असतात, काही केसमध्ये 8 असतात. ते फ्लॅंजचा आकार जेवढा लहान मोठा त्याप्रमाणे ती होलची संख्या बदलू शकते. ओके, इथे आपण 4 होल्सची फ्लॅंज इथं बघायला लागलोय आपण. तर ह्या होल्स मधनं एका साइडनं बोल्ट इन्सर्ट केला जातो आणि दुसरीकडून त्याला नटनं टाईट केलं जातं. सो इन अ वे ऑर दी अदर इट कॅन बी कन्सिडर्ड टू बी अ बोल्टेड जॉईंट असं याला म्हणता येईल. ओके, एकीकडनं बोल्ट इन्सर्ट केला जातो आणि दुसरीकडनं त्याला नटनं फासन केलं जातं, म्हणतात त्याला FASTEN, फासन केलं जातं. असे एकूण नट आणि बोल्टचे 4 पेअर्स इथं आपल्याला वापरावे लागतात, सो ॲज टू कपल दीज टू फ्लॅंजेस. ओके, हे दोन फ्लॅंजेस एकत्र धरून ठेवायचे असतील तर मला इथं काहीतरी नट बोल्ट अरेंजमेंट आपण इथं केलेली आहे. आता एक मुख्य प्रश्न असा येतो की हा शाफ्ट या फ्लॅंजला कसा कनेक्टेड असतो. तर ह्या फ्लॅंजला तुम्ही इथं बघू शकता की ह्या फ्लॅंज, ही सगळी फ्लॅंजचीच बॉडी आहे. आता मी जिथं कर्सर न्यायला लागलोय, ही सगळी तुमच्या फ्लॅंजचीच बॉडी आहे. हा जो पुढे आलेला भाग आहे तो फ्लॅंजचाच भाग आहे, एकसंध भाग आहे, तो वेगळा नाहीये. तर ह्याला होल असतं आणि ह्या होलचं डायमीटर आणि ह्या शाफ्टचा डायमीटर हा इक्वल असतो. त्यामुळे हा शाफ्ट ह्या फ्लॅंजच्या ह्या होलमधनं पास होतो. तसंच इकडे देखील, म्हणजे ड्रायव्हर शाफ्ट देखील जसा पास होतो तसा ड्रिव्हन शाफ्ट देखील तिकडच्या फ्लॅंजमधनं पास होतो. ओके, म्हणजे ड्रायव्हर फ्लॅंज, ड्रायव्हर शाफ्ट, ड्रिव्हन फ्लॅंज, ड्रिव्हन शाफ्ट. ओके, असं ते कॉम्बिनेशन असते. आता हे स्थिर राहणार नाही हे आपल्याला माहिती आहे, कारण ह्याचा मूळ उद्देशच फिरवणे हा आहे. त्यामुळे हा जेव्हा शाफ्ट फिरणार आहे, आता ह्या मोटरला कनेक्ट केल्यानंतर हा शाफ्ट फिरायला लागणार. ओके, आता हा जेव्हा शाफ्ट फिरेल तेव्हा ही फ्लॅंज पण फिरायला पाहिजे. ही फ्लॅंज फिरल्यामुळं ही फ्लॅंज पण फिरायला पाहिजे, कारण हे दोन्ही फ्लॅंजेस एकमेकाला नट बोल्टने आपण टाईट केलेले आहेत. त्यामुळे ही फ्लॅंज फिरेल. ही ड्रिव्हन फ्लॅंज फिरल्यामुळं हा ड्रिव्हन शाफ्ट देखील फिरायला पाहिजे. आता हे एन्शुअर करण्यासाठी इथं एक तुम्ही बघू शकता, इथे एक स्लॉट मारलेला दिसतोय तुम्हाला, एक खड्ड्यासारखा भाग दिसतोय. ओके, आणि त्या खड्ड्यामध्ये हे चौकोनी काहीतरी इन्सर्ट केल्याचं दिसतंय तुम्हाला. इथेही दिसतंय आणि ह्या साईडला पण दिसतंय. हे जे चौकोनी पीसेस आहेत त्यांना म्हणायचं कीज, KEYS, कीज. ओके, ह्याला कीज म्हणायचं असते. हे कीज काय करतात, तर हा जो स्लॉट इथे दिसतोय तुम्हाला शाफ्टमध्ये, अशाच आकाराचा दुसरा स्लॉट ह्या फ्लॅंजमध्ये पण असतो. आणि हा फ्लॅंजचा स्लॉट आणि हा शाफ्टचा स्लॉट जर एकत्र आणला तर त्याचा आकार बरोबर ह्या कीच्या आकाराचा होतो आणि त्या बरोबर त्या होलमधनं ही की आपल्याला
इन्सर्ट करावी लागते आणि मग ही की काय करते, ही की ह्या शाफ्टला आणि ह्या फ्लॅंजला एकत्र होल्ड करून ठेवते. त्यामुळे मुख्य लोड हा की वरती येतो जेव्हा हा शाफ्ट फिरायला लागतो. अशीच व्यवस्था इकडच्या शाफ्टला आणि इकडच्या फ्लॅंजला एकत्र धरून ठेवण्यासाठी ह्या की द्वारे केली जाते. ओके, सो दिस इज द बेसिक पर्पज ऑफ दिस पर्टिक्युलर की. मग तुम्ही म्हणाल सर ह्याचा डायमीटर 30 आहे आणि ह्या फ्लॅंजला एक होल असते म्हणतायत त्याचाही डायमीटर 30 आहे, मग ठोकून बसवलं तर होणार नाही का? तर होतंय, नाही असं नाही, पण जास्त काळ ते फिरवणं शक्य होत नाही. एक तर डायरेक्ट मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट येतो, त्यामुळे फ्रिक्शन होतं, त्यामुळे हीट जनरेट होऊ शकते, विच इज जनरली इज टू बी अवॉइडेड. दुसरा प्रश्न असा येतो की मेन जी पॉवर आहे, मोटरकडे येणारी जी पॉवर आहे ती ह्या शाफ्टला दिली जाते. त्यामुळे प्रायमरी रोटेटिंग एलिमेंट हा शाफ्ट आहे. मग काही काळानंतर हा शाफ्ट नुसताच फिरत राहू शकतो. ही फ्लॅंज फिरणारच नाही. त्यामुळे ही फ्लॅंज पण फिरणार नाही. त्यामुळे हा शाफ्ट देखील फिरणार नाही. आणि जरी फिरला तरी ज्या स्पीडनं हा शाफ्ट फिरतोय त्या स्पीडनं हा शाफ्ट फिरत राहीलच ह्याची गॅरंटी राहत नाही. कारण ह्या फ्लॅंजमध्ये ह्या शाफ्टमध्ये हळूहळू क्लिअरन्स निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळं ह्या कीला सॉरी ह्या शाफ्टला आणि ह्या फ्लॅंजला तसंच ह्या शाफ्टला आणि ह्या फ्लॅंजला परमनंटली एकत्र धरून ठेवण्यासाठी एक एलिमेंट हा लागतोच लागतो आणि दॅट पर्पज इज सर्व्ड बाय दिस पर्टिक्युलर की. अर्थात कीचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते काय आपण इथे चर्चा करणार नाहीये. आता सध्या आपण एक सिंपल रेक्टँग्युलर हेडेड की आहे, तर तुम्ही बघू शकता इथे त्याची उंची 8 mm आहे आणि त्याची लांबी 10 mm आहे. ओके, अशा प्रकारची एक रेक्टँग्युलर सिंपल की आपण इथं दाखवलेली आहे. Okay, so this is the assembly that we are going to prepare or going to model in CATIA assembly interface. I repeat the number of parts. This is shaft on driver side. This is the key of the shaft and flange on the driver side. This is the flange on the driver side. This is the flange on the driven side. This is the shaft of the driven side. This is the key which connects the driven flange and the driven shaft. आणि सगळ्यात शेवटी to connect both the flanges we have 4 holes through which 4 bolts and 4 nuts are to be fastened with each other so as to complete this assembly. आता याच्यामध्ये आपण प्रत्येक पार्टचं मॉडेलिंग करत बसणार नाही, कारण मॉडेलिंग आता ऑलरेडी वी हॅव अंडरस्टूड. त्यामुळे इथे मी मॉडेलिंग एज सच करणार नाहीये. ऑल द पार्ट्स विल बी रेडी विथ मी. पार्ट्स हे आपल्याकडे असणार आहेत. पार्ट्स आपण कॉल करणार आहोत आणि क्रमानं त्याच्यावरती कन्स्ट्रेंट्स अप्लाय करून ही असेंब्ली पूर्ण करणार. असा ह्याचा एक फंडामेंटल एक प्रोसेस ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे. ओके, वेल बिफोर आय गो फॉर असेंब्ली आय रिपीट, ह्याच्यामध्ये आपण मॉडेलिंगची ऍक्टिव्हिटी अजिबात करणार नाहीये. ह्याच्यामध्ये आपण सगळे पार्ट्स पहिल्यांदा कॉल करणार, सगळे पार्ट्स एकत्र येतील. त्यानंतर we have to manipulate or we have to use the option called manipulate to rearrange the parts as per as their locations. आणि मग जसजसे आपल्याला कन्स्ट्रेंट्स लावावे लागतील त्या क्रमानं आपण त्याला कन्स्ट्रेंट्स अप्लाय करणार आहे आणि मग असेंब्ली पूर्ण करणार आहे. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असा आहे की आपण पहिल्यांदा सिक्वेन्स ठरवायचा की पहिल्यांदा पार्ट कुठला कॉल करायचा, दुसरा पार्ट कुठला कॉल करायचा, तिसरा कुठला करायचा आणि मग पहिला कॉल करायचा, दुसरा पार्ट कॉल करायचा, त्यांच्यामध्ये जे काही कन्स्ट्रेंट्स असतील ते अप्लाय करायचे आणि मग तिसरा कॉल करायचा आणि मग कन्स्ट्रेंट्स अप्लाय करायचे, मग चौथा कॉल करायचा. अशा पद्धतीने देखील आपण जाऊ शकतो. पहिल्या मेथडमध्ये जिथे आपण सगळे पार्ट्स एकत्र करतो त्याचा फायदा काय की परत परत तुम्हाला पार्ट्स कॉल करत बसावं लागत नाही. एकदा पार्ट्स कॉल केले यू कॅन कीप युअरसेल्फ बिझी इन अप्लाइंग द कन्स्ट्रेंट्स. ओके, पण त्याचे लिमिटेशन काय की सगळे पार्ट्स एकत्र आलेले असतात. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा मॅनिप्युलेशन ते जे पार्ट्स आहेत ते अगदी खूप जास्त अंतरावरती वेगवेगळे सुट्टे करून ठेवावे लागतात आणि सगळे पार्ट्स एकाच इंटरफेसमध्ये असल्यामुळं तुम्हाला सिलेक्शनला देखील थोडंसं अवघड जाऊ शकतं. त्यामुळं बेटर वे दुसरी जी मेथड आहे त्याच्यामध्ये आपण वन बाय वन पार्ट्स कॉल करणार आहे आणि वन बाय वन त्याला सिक्वेन्शियली कन्स्ट्रेंट्स अप्लाय करत जाणार आहे. हा मला वाटतं ही दुसरी जी मेथड आहे ती जास्त सुटसुटीत आणि कम्फर्टेबल आहे आणि कन्फ्युजन ह्याच्यामध्ये होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. त्यामुळे आपण असेंब्ली क्रिएट करत असताना किंवा असेंब्ली मॉडेलिंग करत असताना, असेंब्ली मॉडेलिंग असंही म्हणतात त्याला, तर असेंब्ली क्रिएट करत असताना आपण दुसरी मेथड वापरणार आहोत. एक पार्ट कॉल करायचा, त्याला फिक्स करायचं. जसं आपल्याला माहिती आहे की फिक्स हा एक पार्ट तरी करावाच लागतो and then we will call the part sequentially, apply the constraints and go for the next part. अशा पद्धतीने आपण ही असेंब्ली कंप्लीट करणार आहोत. ओके, so at this moment we will stop. This is just for introduction. Actual creation of assembly will start in the next video.
थँक यू व्हेरी मच.